आपको मत मांगने के लिए आई है अनिल देसाई के लिए लोग खड़े हो जाएंगे, लेकिन आपके लिए ईमानदारी से हम लोग आपकी लड़ाई लड़ने का काम करेंगे। धारावी में आपको घर मिलना चाहिए, उस लड़ाई में हम आपका साथ देंगे। हे भगवे हमसे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा, अरे भगवे हमसे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास, खडग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास, लाल किल्ल्यावर भगवा फडको, लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास, महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास, बस पुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। महिलांच्या संरक्षणाची निशाणी, उद्धव साहेबांची निशाणी, आमच्या उमेदवारांची निशाणी, घर घर की निशाणी। अरे आवाज कुणाचा? अरे ही ताकद कुणाची? उद्धव साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो, देसाई साहेब आगे बढ़ो। दादानं वहिनीला सांगायचं या मशाला निवडून आणायचं, कोंबड्यानं बाग दिली मलग बाई जागा, कोंबड्यानं बाग दिली ताईनी दादाला सांगायचं या मशाला निवडून आणायचं, भैया और भाभी को साथ में तो जाना है, अनिल भाऊ देसाई को अरे चुन के तो लाना है, क्या मिली ऐसे लोगों से जिनकी फितरत छुपी रहे, असली चेहरा सामने आए नकली चेहरा छुपी रहे। नमस्कार, मी गणेश खाडे, शिवसेना उपविभाग प्रमुख धारावी। आज धारावीमध्ये एक आप बघू शकता आपण इतक्या मोठ्या प्रमाणात आज आमचे उमेदवार श्री अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ श्री अनीस फारुकी जे सरचिटणीस मुंबई प्रभारी आहेत राष्ट्रीय जनता दलाचे, तसेच सदरुद्दीन खानबाई आहेत, ते पण काँग्रेसचे नेते आहेत, ते देखील इथं त्यांच्या रॅलीत सामील होण्यासाठी आज इथं आले आहेत। त्याचप्रमाणे आमच्या आमदार वर्षाताई गायकवाड यांच्या भगिनी ज्योतिताई गायकवाड या देखील इथं आज आमच्या ह्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत। त्याचप्रमाणे आमचे धारावीचे विधानसभेचे प्रमुख श्री विठ्ठल पवार साहेब हे देखील या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने आमचे शिवसैनिक या ठिकाणी सहभागी होणार आहेत। त्याचप्रमाणे आमची माया जाधव या देखील महिलांच्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। आता थोड्याच वेळात एक 10-15 मिनिटांमध्येच आमचे लोकसभेचे उमेदवार श्री अनिल देसाई रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि हीच रॅली आपण सायन्स स्टेशनवरून नाईकनगरवरून प्रेमनगर, राजीव गांधी नगर या ठिकाणाहून पुढे पुन्हा संत रोहिदास मार्ग आणि खंबादेव मंदिर अशा पद्धतीने 90 फूट रोडवरती याची समाप्ती होणार आहे।
असं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्या पद्धतीने माझं नाव महादेव कृष्णा शिंदे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपविभाग प्रमुख म्हणून काम करतो धारावी विधानसभेमध्ये. धारावीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. त्याचं कारण असं आहे की आमच्या सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी धारावीकरता, धारावीचा विकास होण्याकरता ज्या ज्या वेळेला मोर्चे निघाले त्या वेळेला धारावीकरांना चांगल्या पद्धतीचं घर मिळावं म्हणून 2 वेळेला 1.5 - 2 लाखाचे मोर्चे काढले. हे धारावीकरांसाठी काढले उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी. हे कुणी काढलेले नाही आहेत. त्यांच्यासोबत वर्षाताई गायकवाड देखील होत्या. आज परिस्थिती अशी आहे, कोरोनामध्ये धारावीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी उत्कृष्ट असं काम केलं त्याची दखल भारत सरकारने तर WHO वर्ल्ड ऑर्गनायझेशन जे आहे हेल्थ डिपार्टचं त्यांनी देखील घेतलेली आहे. आणि म्हणून धारावीकरांचा प्रचंड प्रतिसाद आहे. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय, अगदी धारावीच्या गल्लीबोळामध्ये जातोय, त्या ठिकाणी देखील लोक सरळपणे सांगतायत की आमचा पाठिंबा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनाच आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक समीकरण या ठिकाणी निश्चितपणे प्रथमच घडतंय. त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत परंपरागत 2 स्पर्धक एकत्र विरुद्ध लढायचे, त्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना हे 2 स्पर्धक होते. परंतु आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे 2 मोठे स्पर्धक एकत्र जुळ्या भावाप्रमाणे लढतायत आणि त्याचा फायदा निश्चितपणे आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला होणार आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी शाखा प्रमुख सतीश कटके 183. आज माझ्या विभागामध्ये आपले लोकप्रिय उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई साहेब यांची प्रचार यात्रा इथून सुरू होणार आहे. तर आज प्रचार यात्रेसाठी काँग्रेसच्या ज्योतिताई, आमचे सदरूभाई, आमच्या पक्षाचे महादेव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, कम्युनिस्ट पार्टीचे पदाधिकारी, समाजवादी पार्टीचे पदाधिकारी हे सर्व उपस्थित आहेत. आणि आमच्या रॅलीला आज म्हणजे गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही रॅली करतोय, तर प्रत्येक दिवशीच्या रॅलीला आम्हाला भरपूर प्रतिसाद लोकांचा मिळतोय आणि असाच प्रतिसाद शेवटपर्यंत मिळत राहील ही आम्ही आशा बाळगतो. माझं नाव सुजाता. मी महिला संघटनेमध्ये आहे, नारी अत्याचार विरोधी मंच. आणि अनेक वर्ष आम्ही बऱ्याच जणी काम करत आहोत 1980 पासून. आणि आम्ही कधी जास्त करून इलेक्शन पॉलिटिक्समध्ये नाही घेतलेलं भाग. आम्ही महिला आंदोलनामध्ये महिलांच्या मागण्यांसाठी आम्ही लढलेलो आहोत. पण आता असं वाटतं की डोक्यावरून पाणी गेलं आणि इतके अत्याचार वाढलेले आहेत बायकांवरती, अल्पसंख्याकांवरती, आदिवासींवरती, दलितांवरती आणि असामान्य लोकांवरती, मध्यम वर्गाला सुद्धा, की जी नीती चालू आहे, ज्या वेगवेगळ्या नीत्या आणि पॉलिसीज चालू आहेत त्या बदलणं अत्यंत आवश्यक आहे. प्रचंड दडपणूक, महागाई, बेकारी, हिंसा, आपापसातले तणाव असे सगळं इतकं वाढलं गेल्या 10 वर्षात की आता असं वाटतं की आपण जर असंच चालू राहिलं तर आपल्याला श्वास घेणं पण मुश्किल होणार आहे. त्यामुळे म्हणून आम्ही आज आंदोलनामध्ये पडलेलो आम्ही भारत जोडो अभियानमध्ये सक्रिय आहोत आणि देशामध्ये अनेक ठिकाणी हे अभियान चालू आहे. आणि मुख्य म्हणजे एक वेगळा आवाज, BJP सोडून एक वेगळा आवाज लोकांचा, महिलांचा, अल्पसंख्याकांचा, दलितांचा, आदिवासींचा, सामान्य लोकांचा वरती आला पाहिजे. आणि हे जे दमन आहे हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे. म्हणून आम्ही काँग्रेसला, आघाडीला, शिवसेनेला आम्ही सपोर्ट करतोय आणि अनिल देसाईंना आम्ही सपोर्ट करतोय, वर्षाताईंना आम्ही सपोर्ट करतोय आणि जेवढ्याच आमच्याकडून जमेल तेवढं आम्ही आता करतोय. राष्ट्रीय जनता दल मुंबई का प्रधान महासचिव, मीडिया प्रभारी अनीस अहमद फारूकी। आज चुनाव का माहौल है और इंडिया गठबंधन की ओर से हमारे अनिल देसाई साहब साउथ सेंट्रल लोकसभा सीट से चुनाव लड़ रहे हैं और राष्ट्रीय जनता दल इंडिया गठबंधन का एक हिस्सा है। इसलिए हमारे यहाँ के जो भी इस क्षेत्र के कार्यकर्ता हैं वो तन मन धन से देसाई साहब को
जिनका चुनाव निशान मशाल है, उनको जिताने का संकल्प करते हैं और भारी मतों से हम उनको विजयी बनाएंगे, ऐसी हम अपेक्षा है हमारी। मी ॲडव्होकेट राजेंद्र कोरडे, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा कार्यालयीन चिटणीस। धारावीमध्ये प्रतिसाद अतिशय उत्तम आहे। धारावीची जी लोकसंख्या आहे ती साधारणपणे दलित, मुस्लिम, कामगार, कष्टकरी समाजातले लोक या ठिकाणी राहतात। धारावीतला मुद्दाही अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी आहे। धारावीतील लोकांना धारावीच्या बाहेर हुसकावून लावायचं आणि धारावीची मुंबईमध्ये मध्यवर्ती असलेली जमीन ही अदानीच्या घशात टाकायची, हा जो सरकारचा डाव आहे तो सरकारचा डाव उधळून लावण्याची संधी धारावीकरांना यावेळी आहे आणि धारावीकर ती संधी नक्की घेणार आणि येणाऱ्या 20 तारखेला ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार, इंडिया आघाडीचे उमेदवार अनिल यशवंत देसाई यांची निशाणी मशाल याला मतदान करून प्रचंड मताधिक्याने निवडून देतील असा धारावीकरांचा निर्धार आहे। नमस्ते, मैं मैशर इमरान शेख, कांग्रेस पार्टी वर्षा गायकवाड़ की तरफ से वर्षा की कार्यकर्ता, ये सब हमारी महिलाएं, हम लोग सब आए हैं अनिल देसाई के लिए, उनको भारी मतों से विजय बनाने के लिए, धारावी की विकास के लिए, गद्दारों के खिलाफ लड़ाई लड़ने के लिए। और हमारा फुल सपोर्ट अनिल देसाई साहब को है और अनिल देसाई साहब इंशाल्लाह जीत के आएंगे और हम लोग 400 पार की जो लड़ाई है हम बताएंगे उनका जमानत जब्त करके। कांग्रेस पार्टी शिवसेना, अनिल देसाई आगे बढ़ो, हमारे साथ है, अनिल देसाई आगे बढ़ो, हमारे साथ है, हमारी निशानी मशाल, हम सबकी निशानी अनिल देसाई साहब की निशानी। जय महाराष्ट्र, माझं नाव हर्षला आशिष मोरे, माटुंगा लेबर कॅम्प इथली मी नगरसेविका। आज जी रॅली आहे ती आपले उमेदवार अनिल भाऊ देसाई त्यांची धारावीमध्ये मोठी रॅली निघणार आहे आणि खूप चांगला प्रतिसाद रिस्पॉन्स मिळतोय आणि माझ्या एरियातील जमाते इस्लामा हिंद या जमाते इस्लामिक हिंद ह्या संस्थेतल्या महिला इथे उपस्थित आहेत आणि सांगण्याची गरजच नाही आहे की खूप प्रचंड प्रमाणात इथे आपल्याला प्रतिसाद मिळतोय। लोक स्वतःहून 20 तारखेला आम्ही तुमच्या सोबत आहोत, उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत आहोत अशी प्रतिसाद मिळते आणि मोठ्या प्रमाणात आपण साहेबांना विजयी करणार आहोत। जय महाराष्ट्र, मी रोहित खेरे, शिवसेना डीजी मुंबई समन्वयक। आज धारावी विधानसभेमध्ये अनिल देसाई साहेबांचा जो प्रतिसाद आहे सर्व पक्षाचे इंडिया आघाडीच्या वतीने त्यांना खूप मोठा प्रतिसाद आहे। रॅली प्रत्येक घरोघरी आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल प्रत्येक घरोघरी पोहोचते। ती मशालच उद्या धारावीच्या हितासाठी, धारावीच्या प्रगतीसाठी ही मशालच येणार आहे। येणाऱ्या इलेक्शनमध्ये 20 तारखेला अनिल देसाई यांची निशाणी मशाल, प्रत्येक घरोघरी आम्ही मशालेचा आमच्या प्रसार माध्यमातून आम्ही पोचवत आहे। धारावीच्या हितासाठी प्रत्येकाने मशाल या चिन्हावरच मतदान करावे व अनिल देसाई यांना भरघोस मताने विजय करावे, हेच मी तुम्हाला आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून सर्व धारावीकरांना मी आव्हान करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।